that is abstraction. Very interesting and very we can say थोडासा डीपमध्ये कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, आपण खूप बेसिकपासून बघणार आहोत त्याला. थोडंसं लक्ष देऊन बघा. ठीक आहे, या उपच्या 4 कॉन्सेप्ट जे आहेत ना ते जरी तुम्ही व्यवस्थित केल्या, पहिली कॉन्सेप्ट इनहेरिटन्स, ओके, दुसरी ॲब्स्ट्रॅक्शन, हा एक्झॅक्टली बेस आहे. ओके, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूटचा बेस आहे. पुढं चालून या कॉन्सेप्ट खूप यूज होतात. इथे लक्षात ॲब्स्ट्रॅक्शनच्या अगोदर पॉलिमॉर्फिझम कॉन्सेप्ट आपण कव्हर करून देन ॲब्स्ट्रॅक्शनकडे जाऊ. पॉलिमॉर्फिझम बघू आपण आज, हे इम्पॉर्टंट आहे. देन आपण ॲब्स्ट्रॅक्शनकडे जाऊ. मी डायरेक्ट ॲब्स्ट्रॅक्शनकडे गेलो, बट त्याच्या अगोदर पॉलिमॉर्फिझम एक आहे आणि देन इनकॅप्सुलेशन. ठीक आहे, सो टुडे वी विल अंडरस्टँड व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम. इट्स व्हेरी 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 सिम्पल, अवघड नाही आहे, खूप सिम्पल आहे ही सुद्धा कॉन्सेप्ट. ठीक आहे, हे 4 कॉन्सेप्ट परफेक्ट करायचे आहेत आपल्याला. त्यातली पहिली आय थिंक सगळ्यांची झाली असेल. ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट, दिस असेल, सुपर असेल, सगळं. ठीक आहे, आता बघा पॉलिमॉर्फिझम. व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम, काय असतो पॉलिमॉर्फिझम? सोप्या भाषेत पॉलिमॉर्फिझम मी स्टार्टिंगला पण सांगितलं, जसं रिअल लाईफमध्ये मित्रांनो आपण एखादा माणूस बघतो, राईट. खूप सारे कामं करतो की नाही, एक माणूस करतो की नाही. लाईक माझं एक्झाम्पल मी तुम्हाला सारखं देत असतो, राईट. तुम्ही स्वतःचं पण घेऊ शकता. मी काय करतो मी. आता आम्हाला काय माहिती मी काय करतो. मी मित्रांनो 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. असं खूप काही करतो, 3च सांगतो. लाईक मी एक यूट्यूब चॅनल रन करतो आहे, म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओज बनवतो, बरोबर. देन मी आणखीन काय करतो, मी एक मिनिट माझा, ओके, हां मी परत आणखीन काय करतो, डेव्हलपमेंट पण करतो, जावाची डेव्हलपमेंट करतो. आणि तिसरी गोष्ट ट्रेनिंग पण घेतो. म्हणजे आदी नावाचा माणूस एकच आहे, राईट. आदी नावाचा माणूस एकच आहे, बट करतो काय 3 गोष्टी, राईट. म्हणजे वन एंटिटी हॅविंग डिफरंट बिहेवियर्स, हे समजते तुम्हाला. एंटिटी म्हणजे आदी, बिहेवियर्स म्हणजे ट्रेनिंग पण घेतो, डेव्हलपमेंट पण करतो, यूट्यूब व्हिडिओज पण बनवतो. जर एक माणूस सगळ्या गोष्टी करत असेल, या 3 गोष्टी करत असेल, त्याला आपण म्हणतो एकच माणूस 3 गोष्टी करतो. त्याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणलं जातं वन एंटिटी हॅविंग डिफरंट बिहेवियर्स. तसंच मित्रांनो प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा हे पॉसिबल केलं जाऊ शकतं बाय युझिंग समथिंग कॉल्ड कॉन्सेप्ट पॉलिमॉर्फिझम. पॉली म्हणजे मेनी, बघा याचा मिनिंग काय. पॉली म्हणजे मेनी अँड मॉर्फिझम म्हणजे फॉर्म्स. मेनी फॉर्म्स, कशाचे मेनी फॉर्म्स? मेनी फॉर्म्स ऑफ अ मेथड, दिस इज कॉल्ड पॉलिमॉर्फिझम. Very simple definition. Many forms of a method is called polymorphism. सोपी डेफिनेशन मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं. पॉलिमॉर्फिझम मेथडचे एकापेक्षा जास्त फॉर्म्स. कशाचे? मेनी फॉर्म्स ऑफ अ मेथड. आता सगळ्यांना मेथड माहिती आहे. आपण मेथडचे रिटर्न टाईप, मेथड विथ रिटर्न टाईप, मेथड विथ आर्ग्युमेंट सगळं बघितलं. मेथडचे जर खूप सारे फॉर्म्स आपण बनवले सर, म्हणजे एक्झाम्पल द्या. हे बघा, आपण क्लास बनवला स्टुडंट नावाचा, बरोबर. या स्टुडंट क्लासमध्ये मित्रांनो आपण एक मेथड बनवली स्टडी नावाची. स्टुडंट स्टडी करतोय, ओके. बनवली मेथड, हो सर बनवली. नाव एकच स्टडी नावाची मेथड बनवली. मी तर काय सांगितलं, मेनी फॉर्म्स ऑफ अ मेथड. एकाच मेथडचे आणखीन खूप सारे फॉर्म्स. लाईक तुम्ही इथे एक मेथड बनवली, लाईक सेमच याच नावाची मेथड मित्रांनो आणखीन एकदा बनवा, व्हॉइड स्टडी. लुक ॲट दिस, व्हॉइड स्टडी. स्टडी नावाचे किती मेथड झाले? 2. आणखीन एक बनवली मी व्हॉइड स्टडी. सर सेम नावाचे मेथड चालतील? हो चालतील. त्यासाठी काही रूल्स फॉलो करावे लागतील. डायरेक्ट असं बनवलं तर तुम्हाला एरर येणार आहे, ओके. डायरेक्ट असं बनवलं तर एरर येणार आहे. पण माझा पॉईंट काय तो समजून घ्या. ज्याप्रमाणे आधी एकच एंटिटी आहे बट बिहेवियर डिफरंट आहे, तसं स्टडी नावाची मेथड एकच आहे, एकाच नावाची मेथड आहे, पण बिहेवियर मात्र यांचं डिफरंट असणार आहे. कसं काय डिफरंट असणार आहे? लुक ॲट दिस. ही जी स्टडी नावाची मेथड आहे, इथं मी म्हणलं समथिंग सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन, इथं स्टडी करतोय स्टुडंट बाय युझिंग लॅपटॉपचा यूज करून स्टडी चालू आहे. इथं पण स्टुडंट स्टडी करतोय, कसं करतोय सर? बाय युझिंग समथिंग मोबाईल. इथं पण स्टुडंट स्टडी करतोय, कशी स्टडी करतोय सर? बाय युझिंग नोटबुक. कशी? नोटबुक.
आत्ता मला सांगा, आदी नावाची व्यक्ती एकच आहे, 3 गोष्टी करतोय. स्टडी नावाचे फंक्शन बी एकच आहे, एकाच नावाचं आहे. हे स्टडी फंक्शन याच्यामध्ये लॅपटॉपने स्टडी केला जातोय, याच्यामध्ये मोबाईलने स्टडी केला जातोय, याच्यामध्ये नोटबुकने स्टडी केला जातोय. म्हणजे वन एंटिटी डिफरंट बिहेवियर्स. एकच फंक्शनचं नाव आहे पण बिहेवियर्स मात्र मित्रांनो याचं वेगळं आहे, याचं बिहेवियर वेगळं आहे, राईट. याचं बिहेवियर वेगळं आहे. सर काय बिहेवियर वेगळं आहे? बघा ना, बिहेवियर वेगळा आहे की नाही. हा लॅपटॉपने स्टडी करतोय, हा मोबाईलने स्टडी करतोय, हा नोटबुकने स्टडी करतोय, बरोबर की नाही. याचं बिहेवियर वेगळं, याचं बिहेवियर वेगळं, प्रत्येकाचं बिहेवियर या ठिकाणी वेगळं आहे. येस ऑर नो? बिलकुल. तिन्ही मेथडचं बिहेवियर वेगळं आहे पण नाव बघा ना, स्टडीज आहे. करायची स्टडीज पण कशी? लॅपटॉपचा यूज करून, मोबाईलचा यूज करून, नोटबुकचा यूज करून. म्हणजे याच्यातून एक गोष्ट कळली तुम्हाला. कोणती गोष्ट? टू अचीव different functionality by using same name method is called polymorphism. किती डेफिनेशन सांगू? तुम्ही जेवढ्या म्हणताल तेवढ्या. पॉलिमॉर्फिझमला तुम्ही असं जरी म्हणलात तरी बरोबर आहे, असं जरी म्हणलात तरी बरोबर आहे. ओके. टू अचीव डिफरंट फंक्शनॅलिटी बाय युजिंग सेम नेम मेथड. बघा, स्टडी नावाची मेथड सेमच आहे पण यांची फंक्शनॅलिटी डिफरंट आहे की नाही. हा लॅपटॉपने स्टडी करतोय, हा मोबाईलने करतोय, हा नोटबुकने करतोय. येस ऑर नो? आणखीन एक एक्झाम्पल मी देऊ इच्छितो. लाईक लेट सपोज तुमच्याकडे क्लास आहे लॉग इन नावाचा, ऑर इंस्टाग्राम नावाचा क्लास आहे. सगळेजण इंस्टाग्राम वापरत असतील. सर फुल वापरतो आम्ही, राईट. याच्यामध्ये लक्षात घ्या, लॉग इन नावाची एक मेथड आहे. ओके. लॉग इन नावाच्या मेथडमध्ये मित्रांनो एकच मेथड नाही, अशा तीन मेथड आहेत. लॉग इन. किती मेथड आहेत? 2च घेऊ आपण. इंस्टाग्राममध्ये लॉग इन कसं होतं रे बाबा? एक तर लॉग इन OTPने करू शकतो आपण आणि दुसरं लॉग इन आपण कसं करू शकतो? समथिंग कॉल्ड युजर नेम पासवर्ड. बरोबर. युजर नेम पासवर्डने पण लॉग इन होतं. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे युजर नेम अँड पासवर्ड. आपल्याला करायचं आहे काय? लॉग इन. पण लॉग इनसाठी 2 वे आहेत. कोणकोणते? एक मोबाईलच्या OTPने लॉग इन करा आणि दुसरा युजर नेम पासवर्डने लॉग इन करा. ज्यावेळेस ॲप्लिकेशन तुम्हाला हे 2 वे प्रोव्हाइड करते त्यावेळेस काय करते? पॉलिमॉर्फिझम यूज करते टू अचीव डिफरंट फंक्शनॅलिटी. लुक ॲट दिस. डिफरंट फंक्शनॅलिटी अचीव करायची बट सेम एंटिटी. लॉग इन करायचे तर लॉग इनच ना, राईट. पण लॉग इन फक्त याच्यामध्ये असणारी फंक्शनॅलिटी डिफरंट असेल. इथं OTPने लॉग इन, इथं युजर नेम पासवर्डने लॉग इन. इथं पण बघा ना, स्टुडंट इज डुईंग स्टडी बट एक स्टडी मेथड लॅपटॉपने स्टडी करते, एक स्टडी मेथड मोबाईलने स्टडी करते, तिसरी स्टडी मेथड नोटबुकने स्टडी करते. आणि याच गोष्टीला मित्रांनो म्हटलं जातं समथिंग कॉल्ड मेथड ओव्हरलोडिंग. काय म्हटलं जातं रे बाबा? मेथड ओव्हरलोडिंग. व्हॉट इज मेथड ओव्हरलोडिंग? Understand carefully. If the class having, जर क्लासमध्ये if the class having 2 or more same name methods with different parameter list is called method overloading. Hello, it's a very simple definition. आता लक्षात घ्या, जर क्लासमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सेम नावाच्या मेथड असतील, सेम म्हणजे स्टडी ॲटलिस्ट 2 पाहिजे किंवा 2पेक्षा जास्त. हे बघा 3 आहेत. चालेल. फक्त या मेथड सेम नावाचे असून चालेल का? नाही. हा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डिफरंट पॅरामीटर लिस्ट. मित्रांनो मला सांगायचे पॅरामीटर डिफरंट आहेत की सेम आहेत? अहो सर सेमच आहेत ना. पहिल्या स्टडीमध्ये पण एक पण पॅरामीटर नाही, इथं पण नाही, मग सेम आहे ना. हे चालेल का? नाही चालणार. तुम्हाला याच्यामध्ये डिफरंट पॅरामीटर द्यावे लागणार. सर इथं पण द्यावे लागतील. हो. जर तुम्हाला बघा पॉलिमॉर्फिझममध्ये मेथड ओव्हरलोडिंग ही जी कॉन्सेप्ट येते, बेसिकली पॉलिमॉर्फिझमचे 2 टाईप असतात. किती टाईप असतात? 2 टाईप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. 2 टाईपचा पॉलिमॉर्फिझम असतो. कोणता? पहिला असतो कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. आणि दुसरा असतो रन टाईम. कुठला असतो? रन टाईम.
कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, मेथड ओव्हरलोडिंग. कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, मेथड ओव्हरलोडिंग. ओके, आता आपण जे बघतोय या मेथडला ओव्हरलोड करणं म्हणजे सेम मेथडला परत परत डिफाईन करणं 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा एकाच क्लासमध्ये, त्याला म्हणतात मेथड ओव्हरलोडिंग. आणि आज काय म्हणतात, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम यालाच म्हटलं जातं. कशाला, जर तुम्ही मेथडला ओव्हरलोड करत असाल, ओव्हरलोड म्हणजे एका क्लासमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त मेथड, बरोबर आहे, 2 किंवा 2पेक्षा जास्त सेम नावाचे, हे खूप इम्पॉर्टंट. स्टडी तर स्टडीज. ओके, अँड तिसरी गोष्ट डिफरंट पॅरामीटर लिस्ट. इथं डिफरंट पॅरामीटर आहेत का, नाही ना. सो वी नीड टू मेक डिफरंट पॅरामीटर. लाईक तुम्ही तर एक पॅरामीटर घ्या इंटीजर ए, इथं आहे का नाही आहे, आणि तुम्ही घेतलं समथिंग स्ट्रिंग ए. आता डिफरंट आहे की नाही मला सांगा. इथं इंट आहे, इथं काहीच नाही, इथं स्ट्रिंग आहे. हे सगळं डिफरंट झाले की नाही. तिन्ही मेथड डिफरंट आहेत की नाही पॅरामीटरने. हो, इथं इंट आहे, इथं काहीच नाही. ठीक आहे, डिफरंट आहे याच्यापेक्षा. आता याच्यापेक्षा ही डिफरंट आहे का, बिलकुल स्ट्रिंग आहे इथं. मग तुम्ही पॅरामीटर डिफरंट ठेवा, तुमची ओव्हरलोडिंग होईल. सर इथं पण, हो इथं पण डिफरंट ठेवा. लेट सपोज इंटीजर ए, इथं काहीच नाही घेतलं. आता डिफरंट आहे की मला सांगा. इथं एक पॅरामीटर आहे, इथं 0 पॅरामीटर. याचं लक्षात, इथं एक पॅरामीटर आहे, इथं 0. सर इथं पण एक आहे ना, पण टाईप बघा ना, इट्स अ स्ट्रिंग. स्ट्रिंग आणि इंट वेगळं आहे की नाही, राईट. असं जर तुम्ही केलं, मेथड ओव्हरलोड होणार आहे. लेट मी गिव्ह एक्झाम्पल. इक्लिप्समध्ये या, आता जे एक्झाम्पल दिलं तेच आपण बघू व्यवस्थितरित्या. मी चार्जर लावू का, नाहीतर बंद पडेल आपला लॅपटॉप. ओके, लग जा भाई. एकच मिनिट. लागू कसा होतोय माझा चार्जर. ओके, हां, लेट्स क्रिएट न्यू प्रोजेक्ट फॉर दिस पॉलिमॉर्फिझम. एकच मिनिट. जावा प्रोजेक्ट, दुसरी उपची कॉन्सेप्ट. आय थिंक उप्स नावाचा आपण प्रोजेक्ट बनवला आहे. लेट मी चेक आउट प्रोजेक्ट एक्सप्लोरर. उप्स नावाचा प्रोजेक्ट बनवला आहे. हां, याच्यामध्येच आपण पॅकेज बनवूया. ठीक आहे, पॅकेजला नाव देऊया कॉम डॉट पॉलिमॉर्फिझम. पॉली देऊया, कॉम डॉट पॉली, चालेल ना. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मित्रांनो मी क्लास बनवतो आहे स्टुडंट नावाचा. नॉट ॲनोटेशन, इट्स अ क्लास स्टुडंट. ओके फाईन. नाव बघा, आता काय म्हणलं मी, स्टडी, स्टुडंटला स्टडी करायची, स्टडी. ठीक आहे, बघा डायरेक्ट बनवल्यावर काय प्रॉब्लेम आहे. स्टडी, लेट मी कॉपी स्टडी स्टडी. 3 स्टडी मेथड बनवल्या आपण. बनवल्या, एरर आहे की नाही बघा बरं. सर याला मेथड ओव्हरलोडिंग म्हणत नाहीत, याला पॉलिमॉर्फिझम म्हणत नाहीत, नाही म्हणत. जर तुम्ही डायरेक्ट स्टडी अशा घेत असाल, नाही नाही नाही, हे तुम्ही फॉलोच करत नाहीत ना. डिफरंट पॅरामीटर, अहो इथं सेम पॅरामीटर झाले बघा ना. इथं किती पॅरामीटर, 0. इथं किती पॅरामीटर, 0. इथं किती पॅरामीटर, 0. हे सेम आहे की नाही मला सांगा. सेम आहे, 0 0. सेम पाहिजे नाही आहे. लुक ॲट दिस, डिफरंट पॅरामीटर. तुम्ही पहिले रूल फॉलो केले, 2 किंवा 2पेक्षा सेम नावाचे मेथड घेतले तुम्ही, 3 मेथड. बट पॅरामीटरचं काय, हे तिन्ही गोष्टी फॉलो करायला लागतील. कोणकोणत्या, 2 किंवा 2पेक्षा जास्त मेथड, त्यांचं नाव सेम पाहिजे आणि पॅरामीटर डिफरंट पाहिजे. करायचं डिफरंट. बघा मी तर इंटीजर पॅरामीटर घेतलं, मी तर काहीच नाही घेतलं, मी तर स्ट्रिंग पॅरामीटर घेतलं. आता मला सांगा, तिन्हीचं डिफरंट आहे की नाही हो. इथं एक पॅरामीटर आहे इंट टाईपचं, बरोबर आहे. इथं 0 पॅरामीटर, इथं पण एक पॅरामीटर आहे पण स्ट्रिंग टाईपचं आहे. आता तिन्ही मेथडचे पॅरामीटर वेगळे आहेत की नाही, अहो वेगळे आहेत ना सर. इथं इंट आहे, इथं काहीच नाही, इथं स्ट्रिंग आहे. जर वेगळे ठेवले, लुक ॲट दिस, दिस इज कॉल्ड मेथड ओव्हरलोडिंग. दिस इज कॉल्ड मेथड ओव्हरलोडिंग. आता तुम्हाला मॅसेज द्यायचा, तू देऊ शकता. मी लेट सपोज म्हणलं हा स्टडी करतो आहे समथिंग बाय युझिंग लॅपटॉप.
ओके. हा स्टडी करतो आहे बाय युजिंग समथिंग मोबाईल, आणि हा स्टडी करतो आहे बाय युजिंग नोटबुक. लुक ॲट दिस. तिन्ही मेथडचं बिहेवियर सेम आहे का वेगळा आहे? वेगळा आहे. हा म्हणतोय लॅपटॉपने अभ्यास करा, हा म्हणतोय मोबाईल नाही करा, हा म्हणतोय नोटबुक नाही करा. सर याला कॉल करून दाखवा. हे बघा, मेन मेथड बनवली मी, स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवला, स्टुडंट न्यू स्टुडंट. ओके. कसं कॉल करणार आपण? स्टुडंट डॉट स्टडी. आता 3 स्टडी आले बघा, 1 2 3. मी नॉर्मल स्टडी कॉल केली विदाऊट पॅरामीटरची, तर ही कॉल होईल. ओके ॲट दिस. हा कसा अभ्यास करतोय? मोबाईलने. हॅलो मोबाईल. जर सपोज सर मी स्टुडंट डॉट दुसरी कॉल केली स्टडी, ही वाली, याला 10 दिलं समथिंग. आता लॅपटॉपवाली कॉल होईल, म्हणजे कोणती? ही वाली इंटिजर पॅरामीटर, कारण मी एक पॅरामीटर पास केलं 10, ह्याच्यामध्ये गेलं. राईट. आपण याला आवर्स पण म्हणू शकतो. किती आवर्स स्टडी करतो आहे आपण? मध्ये 10 आवर्स स्टडी करतो आहे. राईट. इथं आपण जोडू पण शकतो याला असं. राईट. आवर्स. इथं आपण म्हणू शकतो युजिंग लॅपटॉप स्टुडंट डुईंग स्टडी किती आवर्स? 10. आणि इथं आपण आणखीन कॉन्टॅक्ट करू शकतो समथिंग आवर्स, लाईक दिस. आता कसं भारी वाटेल जरा. हे बघा, युजिंग लॅपटॉप स्टुडंट डुईंग स्टडी 10 आवर्स. राईट. इथं मोबाईलचा यूज करतो, इथं पॅरामीटर्स नाही आहे, तरी पण जोडायचं असेल जोडू शकतो तुम्ही. आता ते स्ट्रिंग येस आहे. राईट. आता मी तिसरी मेथड कशी कॉल करणार? स्टुडंट डॉट स्टडी ही वाली, याच्यामध्ये मी नाव देणार समथिंग राम स्टडी करतो आहे, सो मी तर देणार कॉन्कॅट करणार हे यस. कसं कॉन्कॅट करणार? लाईक दिस. ओके. इथं म्हणणार यस डुईंग स्टडी युजिंग नोटबुक. राईट. लेट्स सी काय येईल आपल्याला. राम डुईंग स्टडी युजिंग नोटबुक, युजिंग लॅपटॉप स्टुडंट डुईंग स्टडी 10 आवर्स, आणि मोबाईलचा यूज करून पण स्टडी करतो आहे. म्हणजे तिन्हीचा यूज करून स्टडी झाली की नाही हो? झाली. म्हणजे डिफरंट बिहेवियर अचीव झालं की नाही? झालं ना. तिन्ही मेथडचं बिहेवियर वेगवेगळं होतं. लाईक आधी नावाचा एकच माणूस होता. आधी करतोय काय? ही इज डुईंग डेव्हलपमेंट, ही इज डुईंग ट्रेनिंग, ही इज डुईंग यूट्यूब व्हिडिओज. लाईक दिस मित्रांनो, स्टडी नावाचं फंक्शन वेगवेगळ्या प्रकारे बिहेव करत आहे. इज इट क्लिअर? इट्स व्हेरी सिम्पल. ओके. फक्त लक्षात ठेवायचं आहे पॅरामीटर लिस्ट डिफरंट पाहिजे. आता या पॅरामीटरमध्ये जर काय काय डिफरंट ठेवावं लागेल? 3 गोष्टी डिफरंट येऊ शकतात. पहिली गोष्ट, नंबर ऑफ पॅरामीटर्स कॅन बी डिफरंट. दुसरी गोष्ट, टाईप ऑफ पॅरामीटर्स कॅन बी डिफरंट. अँड तिसरी गोष्ट कोणती सर? तिसरी गोष्ट, सिक्वेन्स ऑफ पॅरामीटर कॅन बी डिफरंट. लक्षात घ्या, या तिन्हीमधली एक जरी बरोबर आली, काय म्हणतो मी बघा, तिन्हीमधले एक जरी पॅरामीटर डिफरंट असेल तरी तुमचं ओव्हरलोडिंग होणार आहे. काय? या तिन्हीमधलं एक म्हणतो, तिन्हीची गरजच नाही आहे. इथं फक्त एक जरी सॅटिस्फाय झालं, लेट सपोज हे सॅटिस्फाय झालं, कोणतं माहिती आहे? नंबर ऑफ पॅरामीटर डिफरंट ठेवले तरी चालेल बरं का, तरी चालेल. कसं काय सर? दाखवा एक्झाम्पल. हे बघा, दुसरा मी एक हा घेतो. लेट सपोज क्लास, ॲनोटेशन काय येते? क्लास, लेट सपोज एम्प्लॉई. ओके, ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक मेथड बनवली मी, वॉइड समथिंग सॅलरी नावाची मेथड. पहिला रूल काय? एक मेथड लागेल का? नाही, एकपेक्षा जास्त. म्हणजे किती लागतील? ॲटलिस्ट 2 किंवा 2पेक्षा जास्त, मोर. मग आपण 2पेक्षा जास्त घेतल्या, 2 3 घेतल्या, अशा किती येऊ शकतात. हां, हे झालं. दुसरा रूल काय? रूल बघायचे सगळे सेम. मेथडचं नाव सेम आहे का? वाय सर सेम. देन याच्यामध्ये पॅरामीटर डिफरंट आहेत का? नाही ना सर, पॅरामीटर डिफरंट नाहीत. इथं 0 पॅरामीटर 0 0 आहे की नाही मला सांगा? 0 0 0. मग सर याला डिफरंट कसं करावं लागेल? व्हेरी सिम्पल. मी ते एक पॅरामीटर पास केला,
इथं मी 2 पॅरामीटर पास केले, ए कोमा बी, आणि इथं किती पास केले 3. आता मला सांगा डिफरंट झालं की नाही. इंट ए, इंट बी, कोमा इंट सी. आता बघा बरं गेला एरर. आता आपण कोणता रूल अप्लाय केला हो? पहिला रूल कोणता हो? नंबर ऑफ पॅरामीटर डिफरंट. मला सांगा इथं 1 पॅरामीटर, इथं किती हो 2, आणि इथं किती 3. तिन्ही वेगवेगळं आहे की नाही. काय वेगळं आहे? पॅरामीटर, नंबर ऑफ पॅरामीटर. म्हणजे इथे 1 आहे, पॅरामीटरचा नंबर हो 1 आहे, इथं किती आहेत 2, इथं किती आहेत 3. जर सेम ठेवलं तर इथं 2 आणि इथं पण 2 चालेल का हो? आपला रूलच सांगतोय तो नाही चालणार. आपला रूलच सांगतोय डिफरंट पॅरामीटर. मग आपण इथं 1 ठेवला, इथं 2 ठेवले, इथं 3 ठेवले. कुठला रूल फॉलो झाला? पहिला रूल फॉलो झाला. तिन्ही रूल फॉलो करायची गरज आहे हे खाल्ले नाही ना. याच्यापैकी एक जरी फॉलो झाला सफिशियंट. पहिला फॉलो झाला. आता दुसऱ्याकडे जायचं. चला, दुसरा रूल आहे टाईप ऑफ पॅरामीटर डिफरंट. म्हणजे तिन्हीपैकी एकच करायचं आहे बरं का. मी पहिला करून दाखवला. आता मला पहिला नाही करायचा, मला दुसरा करायचा आहे. त्यासाठी काय करता येईल बघा, मी याला कमेंट करतो. हा पहिला रूल कोणता रूल? नंबर ऑफ पॅरामीटर डिफरंट. इथं लिहितो मी, म्हणजे तुम्हाला परत लिहिता येईल. नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट. ठेवले की नाही? ठेवले. आता दुसरा रूल आहे मित्रांनो, परत इथं सॅलरीचं मी फंक्शन बनवतो. 3 सॅलरी. ओके, 3 फंक्शन कॉपी पेस्ट पेस्ट. आता नंबर ऑफ पॅरामीटर नको, मला टाईप डिफरंट ठेवायचं आहे. टाईप ऑफ पॅरामीटर कॅन बी डिफरंट. याने पण ओव्हरलोडिंग होते. हा फॉलो करा. टाईप कसा डिफरंट ठेवायचा आउट हो ना. इथं मी म्हणलं इंट ए, परत इथं म्हणलं आता वरती इंट आहे, इथं म्हणलं स्ट्रिंग. आता इथं स्ट्रिंग आहे. ओके, इथं काय म्हणलं मी? फ्लोट. संपला विषय. आता मला सांगा काय एरर आहे का? आत्ता कोणता रूल फॉलो झाला? टाईप ऑफ पॅरामीटर. पॅरामीटरचा टाईप वेगळा आहे. इथं इंट आहे तर इथं स्ट्रिंग आहे, इथं स्ट्रिंग आहे तर इथं फ्लोट आहे. पण सर इथं इंट आहे, मी इथं पण इंट घेतलं तर नाही ना चालणार. चालेल का? हे बघा का चालत नाही हो. अहो याचा आणि याचा सेम झाला की हे काय म्हणतोय? डिफरंट ठेवा. मग काय ठेवा? वेगळा ठेवा. इंट स्ट्रिंग सोडून दुसरा ठेवा. आता आपण जो रूल फॉलो केला मित्रांनो, कोणता ठेवला रूल फॉलो केला? दुसरा. याने पण ओव्हरलोडिंग झालीच की. काही एरर आहे का? एरर नाही म्हणजे ओव्हरलोडिंग झाली. आता इथं काय कोड लिहायचं आहे तुम्ही लिहू शकता. सॅलरी कशी द्यायची, एम्प्लॉयला काय करायचं लिहू शकता. पण हे रूल्स खूप इम्पॉर्टंट आहे. टाईप तुम्ही वेगळे ठेवले बघा. इंट आहे तर स्ट्रिंग, स्ट्रिंग आहे तर फ्लोट. सेम जर ठेवाल तर चालणार नाही. आता एक गोष्ट लक्षात येते, याच्यात नंबर ऑफ पॅरामीटर किती येतो? इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, इथं पण एक आहे. पहिला रूल फॉलो होतोय का? इथं अजिबात होत नाही. पहिला रूल काय आहे? पहिला रूल आहे नंबर ऑफ पॅरामीटर डिफरंट. अहो पण इथं सेमच झाले ना, सेमच झाले ना. होऊ द्या. आपल्याला असं आहे का कंपल्सरी तिन्ही फॉलो झाले पाहिजे? नाही. तिन्हीपैकी एक कुठला फॉलो होतोय? हा नाही होत. हा होतोय का? होतोय ना. नंबर ऑफ पॅरामीटर सेम असू द्या, टाईप डिफरंट आहे ना. तर टाईप जरी डिफरंट असेल ना चालेल. डोंट वरी अबाउट इट. डोंट वरी अबाउट इट. टाईप डिफरंट ठेवलाय तुम्ही. ओके. नाव तिसरा रूल आपण फॉलो करूया. तिसरा रूल आहे मित्रांनो, सिक्वेन्स डिफरंट ठेवा. काय डिफरंट ठेवा? सिक्वेन्स कॅन बी डिफरंट. सिक्वेन्स डिफरंट ठेवा ना. लुक ॲट दिस सिक्वेन्स. कसा सिक्वेन्स डिफरंट ठेवायचा सर? बघा परत एकदा सॅलरी. ठीक आहे, सॅलरी सॅलरी सॅलरी. ओके. आता मला नंबर ऑफ पॅरामीटर नको आहे, टाईप पण नको. आता सिक्वेन्स डिफरंट ठेवायचा. कसा ठेवायचा आहे बघा. सपोज इथं इंट ए आहे आणि इथं स्ट्रिंग समथिंग येस आहे. मी इथं पण घेतलं इंट ए आणि स्ट्रिंग येस, आणि मी इथं पण घेतलं इंट ए अँड स्ट्रिंग येस. मित्रांनो आता बघा, मी दोनच मेथड घेतो. ठीक आहे, फॉर बेटर अंडरस्टँडिंग. हां, 2 मेथड चालतील ना. आपला रूल काय? ॲटलिस्ट 2 किंवा 2 पेक्षा जास्त. 2 आहेत की नाही? आहेत. आता इथं प्रॉब्लेम काय आलो सर? प्रॉब्लेम सेम आहे ना. 2 वरती पण पॅरामीटर आहेत आणि खाली पण 2 आहेत. तुम्ही तर इथं सांगितलं नंबर ऑफ पॅरामीटर डिफरंट. तुम्ही हा रूल फॉलो करत नाहीत. तुम्ही खाली दुसरा रूल दिला टाईप ऑफ पॅरामीटर डिफरंट.
टाईप पण डिफरंट नाही. इंट इंट, स्ट्रिंग स्ट्रिंग, आय गाव डिफरंट. जसं इथं होतं इंट स्ट्रिंग फ्लोट, इथं सगळं सेम आहे. सेम चालेल का? नाही चालणार. आता दोन्ही फॉलो नाही झाले, तिसरा काय बघा, सिक्वेन्स बदला ना. कसा? अहो इंट कुठं आहे? पहिल्या पोझिशनला. इथं कुठं आहे? पहिला. इथं दुसऱ्या पोझिशनला टाका इंट. मी इथं इंट टाकलं आणि स्ट्रिंग इकडे दुसऱ्या पोझिशनला आहे, इथं टाका पहिल्या पोझिशनला. संपला विषय. काय केलं आपण? सिक्वेन्स बदलला. कसा बदलला सिक्वेन्स? बघा ना, इंट पहिल्या पोझिशनला होतं, मी इकडे दुसऱ्याला टाकलं. स्ट्रिंग दुसऱ्याला होतं, पहिल्याला टाकलं. आधी कसं होतं? हे बघा, आधी असं होतं. म्हणजे इंट इंट होतं, स्ट्रिंग स्ट्रिंग. मी फक्त इंटला इकडे घेतलं, स्ट्रिंगला इकडे घेतलं. गॉट इट? लुक ॲट दिस. याला म्हणतात सिक्वेन्स कॅन बी डिफरंट. याने सुद्धा मेथड ओव्हरलोडिंग होते. ओके, आता या ठिकाणी एक गोष्ट दिसते, दोनच पॅरामीटर आहेत, इथं पण दोनच आहेत. पहिला तर रूल फॉलो होतोय का? इथं पहिला रूल फॉलो होत नाही आहे. नंबर ऑफ पॅरामीटर डिफरंट, नंबर ऑफ पॅरामीटर सेम झाले, इथं पण दोन, इथं पण दोन. दुसरा रूल फॉलो होतोय का? टाईप ऑफ पॅरामीटर डिफरंट, टाईप पण सेम आहेत, इंट इंट स्ट्रिंग स्ट्रिंग. मग तिसरा वे आपल्याला दिला जावाने, असं जर असेल तिसरा फॉलो करा. काय? सिक्वेन्स बदला ना, पहिल्या पोझिशनचा दुसऱ्याला टाका, दुसऱ्याचा पहिल्याला टाका, विषय संपला. या तिन्हीपैकी मित्रांनो कुठलाही रूल फॉलो करा, कुठलाही रूल फॉलो करा, मेथड ओव्हरलोड झाल्याशिवाय राहणार नाही. इज इट क्लिअर? कोणाला काय डाऊट असेल बोलू शकता. सर फर्स्टली मीन्स हे फक्त मेथडसाठी पॉलिमॉर्फिझम, फक्त मेथडसाठी. येस, फक्त मेथडसाठी, बाकी कशासाठी नाही. आपण लास्ट टाइम व्हेरिएबल साठी पण बघितलेलं ना? नो 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 नो, व्हेरिएबलचा याच्यात काही संबंध येत नाही. ओके. आणि सर सेकंड की आपण हे जे पॅरामीटर मेन्शन करतो डिफरंट टाइप्स आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्सिंग चेंज करतो, तर सपोज लास्ट याच्यामध्ये सिंगल पॅरामीटर घेऊन होऊ शकतं का? मीन्स ऍडिशन अजून इथं म्हणताय का? हो, अजून एक जर कधी आपण मेथड ऍड केली त्याच्यात आणि त्याच्यात सिंगल यू कॅन तुम्ही आणखी एक मेथड बनवू शकता सेम नावाची. याच्यात काहीच घेऊ नका. हे बघा, काहीच पॅरामीटर नाही, चालतं नाही काय? आणि पॅरामीटर इथं पण आहेत. बोला. आणि अबो मेथड मधला एखादी पॅरामीटर मीन्स सेम घेतला तर चालेल, एखादा घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. इंटिजर ए, काहीच प्रॉब्लेम नाही. सेम नाही झालं पाहिजे, फक्त स्ट्रिंग एस असं नाही झालं पाहिजे. सेम नाही झालं पाहिजे याची काळजी घ्या, ओव्हरलोडिंग होईल. कशाची काळजी घ्यायची? सेम नाही झालं पाहिजे बाबा. पॅरामीटर कसल्याही पद्धतीत सेम नाही झालं पाहिजे, काहीतरी डिफरंट पाहिजे. सिक्वेन्स डिफरंट पाहिजे, टाईप डिफरंट पाहिजे, किंवा नंबर ऑफ पॅरामीटर डिफरंट पाहिजे. तिन्हीपैकी काहीतरी डिफरंट पाहिजे. डिफरंट असेल, ओव्हरलोडिंग जाईल. सर मग आता तुम्ही ते फर्स्ट मेथड मध्ये इंट ए आणि स्ट्रिंग एस केलेलं आहे, आणि सेकंड मेथड मध्ये स्ट्रिंग ए केली, ती एस असू शकते का नाही? हे व्हॅरिएबलचं म्हणताय का? हो, व्हॅरिएबल काय असू शकतो? व्हॅरिएबल हे बघा, तुमचं नाव घेतो, नथिंग प्रॉब्लेम. व्हॅरिएबल काहीही असू शकतो. व्हॅरिएबल काही असू शकतो. इथं मी राम घेईल, श्याम घेईल, इथं पण मी आकाश घेईल, इथं मी सचिन घेईल. काय प्रॉब्लेम आहे का? नाही सर, सेम मीन्स आता तुम्ही वरती इंट ए घेतलेलं तर खाली पण इंट ए घेतलं तर चाललं असतं का? फक्त त्यांचा वाला सिक्वेन्स चेंज केला असता तर? हो, चाललं असतं ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. बघा, सचिन इथं पण आहे, इथं पण सचिन आहे. हा वेगळा सचिन, हा वेगळा सचिन, या मेथडचा सचिन, हा या मेथडचा सचिन. हे लोकल व्हॅरिएबल आहेत. ह्यांचा स्कोप याच्या पुरताच असतो, याच्या पुरताच असतो. सर मग या मेथड मध्ये कॉल करताना मीन्स कन्फ्युजन नाही होणार का? अजिबात नाही. करू का कॉल? दाखवू का? हे बघा, देयर इज नो एनी कन्फ्युजन, अजिबात नाही होणार. लुक ॲट दिस. मी तर कॉल करून दाखवतो. हे बघा, एम्प्लॉई नावाचा क्लास आहे. एम्प्लॉई, न्यू एम्प्लॉई. 3 मेथड तुम्हाला दाखवल्या जातील. हे बघा, एम्प्लॉई डॉट सॅलरी आल्या का 3 मेथड. काय कन्फ्युजन आहे मला सांगा? ही एक मेथड, ही एक मेथड, ही एक मेथड. कोणती कॉल करायची? पहिली वाली, इंटिजरवाली. 10 द्या, 12 द्या, पहिली कॉल होईल ही वाली. देन दुसरी, एम्प्लॉई डॉट सॅलरी, कुठली कॉल करायची? इंट टाका, स्ट्रिंग सचिन. इथं मी म्हणलं इंटसाठी 100,
आणि स्ट्रिंग सचिनसाठी म्हणलं मी सचिन, काय प्रॉब्लेम आहे. आणि तिसरी मेथड एम्प्लॉय डॉट सॅलरी, एम्प्लॉय डॉट सॅलरी. आता ही स्ट्रिंग सचिन इंट राम, आता इथं काय सचिन आणि इकडं काय असेल इंट. काय प्रॉब्लेम आहे सांगा. तिन्ही मेथड कॉल झाल्या. लुक ॲट दिस. राईट. Yes, sir. Like this you can overload the method. Just practice guys. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्ट होईल. जस्ट प्रॅक्टिस. हे रूल इतके महत्त्वाचे आहेत, इतके महत्त्वाचे आहेत, यू कांट इमॅजिन. रूल खूप महत्त्वाचे आहेत. रूल त्यावेळेस तुम्ही ध्यानात ठेवू शकता ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून बघा की बाबा सिक्वेन्स मी बरोबर ठेवला आहे का, देन मी बाकीचं बरोबर ठेवलं आहे का, नंबर ऑफ पॅरामीटर माझे कसे आहेत. स्वतःहून याची प्रॅक्टिस करा. टाईप ऑफ पॅरामीटर, सिक्वेन्स ऑफ पॅरामीटर, नंबर ऑफ पॅरामीटर. यालाच पॉलिमॉर्फिझम म्हणतात, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. तोच मेथड ओव्हरलोडिंग. ओके. कॉन्सेप्ट थोडीशी कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामुळे मी जास्त लगेच मेथड ओव्हर रायडिंगकडे जात नाही. पुढली कॉन्सेप्ट ओव्हर रायडिंग आहे, ही वेगळी आहे. मेथड ओव्हरलोडिंग वेगळी, ओव्हर रायडिंग वेगळी. ओव्हर रायडिंग म्हणजे रन टाईम पॉलिमॉर्फिझम. लगेच आजही मी लगेच कवर करत नाही आहे, कारण ओव्हरलोडिंग कॉन्सेप्ट ट्रिकी आहे. मी जर हे सांगितलं दोन्हीचं कन्फ्युजन होईल. ओके. सो जस्ट प्रॅक्टिस दिस ओव्हरलोडिंग. याची प्रॅक्टिस करा. याचा आणखीन एक एक्झाम्पल आपण उद्या घेऊ. देन मेथड ओव्हर रायडिंगला स्टार्ट करू. ठीक आहे का. ओव्हर रायडिंग बघायचं तुमची इच्छा. ओव्हरलोड होईल सर. हां, त्याच्यामुळेच म्हणलं मी. ओव्हर रायडिंग जर बघितलं ओव्हरलोडिंग होईल. तुमच्या माइंडसेटनुसार चालतो मी, कारण आय नो दॅट यू आर फ्रॉम नॉन IT बॅकग्राऊंड राईट. सो खूप बेसिकपासून डोंट वरी अबाउट. 2 दिवस जास्त होतील पण परफेक्ट करून पुढे गेलं पाहिजे. बरोबर. असं उपर बघून काय म्हणजे उपयोगच नाही ना. 6 महिने इन्व्हेस्ट करायचे आणि काहीच म्हणजे पदरात काहीच नाही. ते मला पण नको आहे, तुम्हाला पण नको आहे. त्याच्यामुळे थोडंसं शिकायचं, चांगलं शिकायचं. ओके. ओव्हरलोडिंग करून घ्या, आज प्रॅक्टिस करून घ्या. कॉन्सेप्ट आणखीन वास्ट येणार आहेत. ओके. मी घाबरत नाही आहे, जास्त अभ्यास करण्याची फक्त बळ देतो आहे. कारण कॉन्सेप्ट पुढं आणखीन मित्रांनो हार्ड येणार आहेत. ओके. मी मुद्दाम सांगत असतो, कारण करत नाहीत त्याच्याशिवाय. कॅज्युअल घेतात, ठीक आहे बघता येईल, एवढा काय लोड आहे, ओव्हरलोड तर शिकलो आहे. पण लोड खूप आहे, लोड खूप आहे. पुढं चालून ॲब्स्ट्रॅक्शन, इन्कॅप्सुलेशन, एक्सेप्शन हँडलिंग, फाईल हँडलिंग, कलेक्शन, दुनियाभराच्या कॉन्सेप्ट आहे. तो आता तर आपण कशातच नव्हतो, दुनियाभराच्या कॉन्सेप्ट आहेत. ओके. बी अ सिरियस मॅन. ओके. ठीक आहे. तुम्ही स्वतःहून करताय त्यामुळे सांगायची काही गरज नाही. ठीक आहे. चला करा, थांबवा.